गावातून आमदार साहेबांना सांगतो जेवढं जास्त आणि गावातल्या उमेदवारापेक्षा 50 ते 100 मतांना आम्ही लीड देऊ एवढं निश्चित सांगतो। आणि जे काही असेल उमेदवार दोन्ही उमेदवार धनुष्यबाण दोन्ही मसनीवर धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करा अशी हात जोडून कळकळीची विनंती करतो। आणि माझे 2 शब्द सांगतो, प्रेशर नाही, ती पण नाही, घाबरत नाही। मी तुम्हाला एकच सांगतो आतापर्यंत ऐका, परत एकदा सांगतो, गावातून लीड राहणार म्हणजे 100% लीड राहणार। एवढी काही धन्यवाद। निवडणुकी संदर्भात गावकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार बोलणारे सर व त्यांच्यासोबत आलेल्या सर्व टीमचं गोवाडी ग्रामपंचायतीने हार्दिक स्वागत करतो। सर, विधानसभेला गोवाडीला तुम्हाला 165 लीड होती, त्यावेळेस मी बहुतेक काम केलं होतं। आता त्याच्यात 100 मी प्लस गोवाडी 100 प्लस जिल्हा परिषद बोलू शकते। वन साईड मतदान जास्तीत जास्त आम्ही लातूर सर्कलमध्ये जास्तीत जास्त गावात लीड देऊ, पण सर्कलमध्ये मी सुद्धा मी माझ्या जे आहे सर्व मित्र कंपनी सर्वात जास्त मतदान शिंदे गटाचे असते दोन्ही पंचायत समित्यांचे लक्षाचे उमेदवार आहे, त्यांना सर्कलमध्ये वैयक्तिक माझी 2000 लीड मी वैयक्तिक संपर्क साधून देईन या तुम्हाला सर्व देतो। और गावात बी सगळ्यात जास्त संपर्क करून आम्ही जसं ग्रामपंचायतला इलेक्शन होतं त्या पद्धतीने 100 प्लस करून देतो। आणि एवढं बोलतो थांबतो। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय बोरणारे सर व सन्माननीय व्यासपीठ व या गावातील सर्व नागरिक परिसरातून आलेले सर्व शिवसेनेचे अधिकारी पदाधिकारी शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार आदरणीय सौ जिल्हा परिषदला सौ संगीताताई सुभाष पाटील तांबे या जिल्हा परिषद गटासाठी या ठिकाणी उभा आहे। त्याचबरोबर पंचायत समिती साठी या ठिकाणी आमचे पुतणे श्री राहुल पाटील शेळके हे पंचायत समितीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभा आहेत। या दोन्ही उमेदवाराच्या समोरील निशाणी ही धनुष्यबाण आहे आणि येत्या 7 तारखेला धनुष्यबाण या निशाणी समोर आपण बटन दाबून प्रचंड बहुमताने या ठिकाणी त्यांना विजयी करायचा आहे। खरं म्हणजे या ठिकाणी सर मला बोलायचं नव्हतं, परंतु रामकृष्ण गोदावरी असेल आणि शिवना टाकीचं फुलाचं पाणी असेल, या दोन्हीचा जर सगळ्यात जास्त फायदा होत असेल तर या गोदावरी गावाला होतो। आणि हे दोन्ही प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरांनी त्या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करून त्या ठिकाणी रामकृष्ण गोदावरी सारखा जटिल प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावला। त्याचबरोबर गेल्या दुसऱ्या टर्ममध्ये आमदार झाल्यावर लगेचच या ठिकाणी शिवना टाकळी हे जरा ओव्हरफ्लो झालं आणि शिवना टाकळी ओव्हरफ्लो झाल्यामुळे या ओव्हरफ्लोचं पाणी जवळजवळ बऱ्याच दिवस त्या ठिकाणी शिवना नदीतून खाली गोदावरीला त्या ठिकाणी गेलं आणि आपलं धरण शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण होतं। परंतु येऊन आपल्या 1 दिवस चांगला पाऊस झाला आणि बोरगाव धरण त्या ठिकाणी भरलं गेलं, तर तेव्हा पाऊस झाला नसता त्या दिवशी तर आपण सुद्धा या ठिकाणी दुष्काळाच्या छायेतच असतो। परंतु या ठिकाणी सरची दूरदृष्टी त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे सरनी जवळजवळ 150 कोटी रुपये त्या कालव्यासाठी शिवना टाकळीचं पाणी ओव्हरफ्लोचं पाणी या ठिकाणी बोरगाव गावामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करून 150 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करून घेतले। त्यामुळे मी या ठिकाणी सरांचे खूप खूप धन्यवाद या ठिकाणी मानतो। आणि सर ज्यावेळेस रामकृष्ण गोदावरी या ठिकाणी चालू होती तर जे आमचे सर्व या ठिकाणी शेतकरी बांधव आहे, जवळजवळ 90% या ठिकाणी शेतकरी बांधव आहे, या 90% शेतकऱ्यांचं कोणाला पान व्हायचं लग्नाला सुद्धा जायचं त्या ठिकाणी म्हणजे जीवन येत होतं, कारण इतकं बागायत राहायचं ऊस राहायचा सर्व या ठिकाणी सुफलम त्या ठिकाणी असायचं। आणि म्हणून या ठिकाणी शिवना जवळ पाणी बोरगाव गावामध्ये आलं आणि रामकृष्ण गोदावरीचं आता कर्ज माफ 100% झालेलं आहे। परंतु ती जर रामकृष्ण गोदावरी चालू झाली आणि त्या रामकृष्ण गोदावरीची एवढी कॅपॅसिटी आहे की त्या बोरगाव धरण त्या ठिकाणी भरू शकतं अशी कॅपॅसिटी रामकृष्ण गोदावरीची आहे। आणि या परिसरातील सर्व 18 गावामध्ये जर आपण नुसते 5 गाव जरी भरून घेतले तरी या ठिकाणी आपला सर्व भाग सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून अशा विनायकराव अण्णानंतर या ठिकाणी खरं काम करणारा नेता आदरणीय बोरणारे सर आहे आणि अशा माणसाचे हात
तुम्हाला या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून बळकट करायचे आहे. म्हणून येत्या 7 तारखेला धनुष्यबाण या विषारी समोर आपण सर्वांनी बटन दाबून या दोन्ही पंचायत समिती जिल्हा परिषद उमेदवाराला प्रचंड मताने विजय करा अशी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.